आज केली सोयाबीनची सुकी भाजी. भिजत घातलं होतं अगोदर सोयाबीन पाण्यामध्ये, नंतर कांदा टोमॅटो घालून मी सुकी भाजी केलेली आहे. स्मितच्या पप्पांना डब्याला दिली, थोडी राहिली. आणि आज तर दुधाचा बर्फच झालेला आहे, बघा दिसत असेल हे बर्फ. एवढी थंडी वाढलेली की दुधाचा पिशवीमध्ये बाहेर दूध ठेवून गेला दूधवाला, तर त्याचा बर्फ झालेला आहे. त्या स्मितची भाजी टाकलेली आहे. स्कूलमध्ये जायचं आज स्मितला. स्मितला स्कूलमध्ये जायचं. पाय खाली कर, पाय खाली कर, असं बस. हो, ते मी घालणार आहे बघ. शाळेत जायचं. बसणार ना? स्मितसाठी शीट बनवलेलं आता पुढे. चला कानटोपी घाला आणि निघू. स्मितला शाळेत सोडून आले आणि त्यानंतर मी घरातले कामं करते आहे. जो काही पसारा सकाळची आवरावर असते, झाडझूड असते, हे सगळं नंतर आवरते. सगळंच काम त्याला शाळेत जाण्याच्या अगोदर करून घेणं शक्यच नाही आहे. सगळं काम आवरलं जात नाही एवढं सकाळी सकाळी, त्याला वेळच लागतो. तर त्याला त्याचं आवरायला भरपूर वेळ जातो. आधी त्याचं आवरून दिलं आणि त्यानंतर मग मी घरातले कामं जे असेल ते आवरत बसते. तर पसाराच इतका असतो भरपूर सकाळपासूनचा, तर मग अगोदर घरं झाडून आणि नंतर पुन्हा ते आवरायला लागलं की पुन्हा तो राहून जातं, म्हणजे कचरा दिसतो. म्हणून मग आधी घरातलं सगळं जे असेल इकडे तिकडे गोष्टी, तर ते आवरून घेते आणि नंतर शेवट घरं झाडते, म्हणजे सगळं स्वच्छ होऊन जातं. फरशी खूप जास्त थंड लागते पायाला, त्याच्यामुळे मग मी असं दिवसभर चटाई अंथरून ठेवते, म्हणजे थोडंसं पायाला कमी त्रास होतो. स्मितला शाळेत सोडलं आज पहिल्यांदा. तर जवळजवळ महिनाभराचा गॅप गेला असेल. दिवाळीच्या सुट्ट्यांपासून अजून तो शाळेतच नव्हता गेलेला. तर आता आज पहिलाच दिवस आहे आणि आज नको बोलला तो शाळेत जायला. आज म्हणजे प्रत्येक वेळेला त्याला आवडतं आणि खूप आनंद होतो की त्याला मुलांमध्ये जायला भेटतं, मुलं बघायला भेटतं, बाहेरचं वातावरण त्याला आवडतं. पण आज त्याचा मूडच नव्हता. तो मागेच बघत होता आणि माझा हात खेचत होता की मला नाही जायचं आहे शाळेमध्ये. टीचरकडे पण पटकन हात द्यायना आणि जाईना. जरा चिडचिड करायला लागला आतमध्ये, पण थांबेना. मग टीचरला मी सांगून आले की काय होतं काय नाही आज दिवसभरात, काय करतो, चिडचिड करतो का, बसतो की नाही, की रडतो की नाही, ते मला सांगा आता. टीचरला तर मी सांगून आलेलं आहे. दुपारी तर डब्यामध्ये मी त्याला डाळिंबाचे दाणे दिलेले आहे, कारण आत्ता जेवण केलं आणि मग लगेच त्याला पाठवलं. आणि पोळी तो पोटभर खातो, भाजी पोळी, त्याच्यामुळे
लगेच 2-3 तासामध्ये ती जिरली जात नाही, कारण तिथे गेल्यानंतर तर तो बराच वेळ बसलेल्यानंतर काही ॲक्टिव्हिटी वगैरे होत असेल तर जास्त इतकं घरासारखं कंटिन्यू तर तिथे फिरत नसेल, त्याच्यामुळे ते जिरत पण नाही. आणि भाजी पोळी त्याची लवकर जिरत नसते, त्याच्यामुळे त्याला तो दुपारच्या वेळेला नाही जेवत. आत्ताच तो शाळेत जायच्या वेळेला 11 वाजता जेवतो आणि मग घरी आल्यानंतर 4 वाजता जेवतो. तर मग असं आहे. आणि मग दुपारच्या वेळेला तिथं सगळे मुलं डबा आणतात, तर मग छोटंसं आता मी थोडं थोडं देते त्याला फळं वगैरे असं. आता डाळिंबाचे दाणे घरी पण तेच चालू होतं. दुपारच्या वेळेला फळं वगैरे मी खाऊ घालत होते त्याला, तर आता डब्यात तेच दिलं आणि टीचरला सांगितलं लक्ष द्या वगैरे की थोडं थोडं खाऊ घाला. तर असं आहे. बघूया, आता आज पहिलाच दिवस आहे आणि तो जायला नकोच म्हणत होता, तरी पण शाळेत पाठवलेलं आहे. बघू काय होतं. आणि भरपूर वेळ शाळा असते, 5 तास बसवतात ते शाळेमध्ये. बघूया. घरातले कामं तसेच पडलेले होते आवरायचं. अगोदर झाडझूड केली मी, आल्यानंतर थोडा पसारा आवरला आणि अजून चालू आहे. तर चला, अशा पद्धतीने आहे. आता जेवण करून घेते. दुपार झालेलं आहे, भरपूर वेळ झाला आहे आणि भूक लागलेली आहे. उशिरा जेवला म्हणजे डोकं दुखायला लागतं, ॲसिडिटी होते. तर शक्यतो मी लवकरच जेवण करून घेत असते, पण आता उशीर झालेला आहे. चला तर मग जेवण करून घेते. जेवण वगैरे झालं माझं आणि मी इथे पुदिना निवडते. पुदिना आणलेला होता. तर आज पाणीपुरी करणार आहे मी घरच्या घरी. घरी शक्यतो मी करत नसते, कारण स्मितचे पप्पा आणि मी आम्ही दोघंच खाणारे असता आणि ते 2 प्लेट खायचे आणि घरी करत बसायचं. तर म्हणजे एवढं नाही, पण आता थंडीचं त्याला 2 दिवस चक्कर मारायला गाडीवर गेलो, तर खूप जास्त थंडी वाजली. तर म्हणून म्हटलं चला या वेळेला घरी करून बघूया. आणि मग घरी असलं म्हणजे 2 दिवस 3 दिवस हे पाणी व्यवस्थित फ्रीजमध्ये असतं आणि पोटभर मनसोक्त खाता येते, तर असं आहे. तर बघूया. पुदिना निवडून घेते आणि इथे मी चिंच भिजत घातली पाण्यामध्ये आणि याच्यामध्ये खजूर आहे. चिंच, खजूर आणि गुळाचं पाणी करणार, पुदिन्याचं पाणी करणार. तर असं मी पाणी वगैरे बनवून ठेवते पाणीपुरीचं. आणि पाणीपुरीची आज छानपैकी आम्ही पार्टी करणार आहोत. स्वयंपाक तर कमीच करणार आहे, कारण पाणीपुरी, भेळ वगैरे असं खाल्ल्यानंतर तर जास्त भूक राहतच नाही. तर स्मितचे पप्पा ऑफिसहून आल्यानंतर मी म्हणजे आम्ही पार्टी करू. तर काय झालं की चक्कर मारता मारता पाणीपुरीच्या तिथे पंचवटी कारंज्यावर गेलो. तर पंचवटी कारंज्यावर हरिभाऊची पाणीपुरी आहे, खूप जास्त फेमस आणि खूप छान. आम्हाला तिथलीच पाणीपुरी आवडते. एकतर पंचवटी कारंज्यावरील हरिभाऊची पाणीपुरी आणि त्यानंतर अशोक स्तंभावर शौकींची पाणीपुरी आहे. या 2च ठिकाणी आम्ही पाणीपुरी खायला जात असतो, कारण तीच टेस्ट आम्हाला पहिल्यापासून जिभेवर आहे आणि तेच आवडतं आम्हाला खायला. घरी पण बनवली तर इतकं पण आमचं समाधान नाही होत, पण ह्या वेळेला जी बनवली तर बऱ्यापैकी छान झालेली घरी. तर मी पाणी बनवून घेते आहे पाणीपुरीचं, पुदिन्याचं वगैरे, आणि गाळून घेतलेलं आहे सगळं, कारण पुदिन्याच्या पाण्याचं थोडंसं हे राहतं म्हणून. मग पुदिन्याचं पाणी, त्याच्यामध्ये जे मसाले घालायचे असतात, चाट मसाला, जिरे पूड, धने पूड काय असेल, ह्या गोष्टी मी सगळ्या घालून घेतल्या आपल्या चवीनुसार. थोडंसं त्याच्यामध्ये मी लिंबू पण घातलेलं आहे, थोडंसं आंबटपणा येण्यासाठी. आणि मसाले ॲडजस्ट करते थोडी थोडी टेस्ट करून की कसं लागतं आहे कसं नाही हे पाणी. आणि त्यानंतर मी चिंच आणि बारीक करून भिजत घातलेली होती, बारीक करून घेतली आणि ती पण गाळून घेतलेली आहे, त्या डब्यामध्ये आहे. आणि इथे खजूर बारीक करून घेते आहे आणि ते पण गाळून घेते. आणि मग नंतर मी हे कढईमध्ये शिजवून घेते आणि शिजवून थोडंसं घट्ट झालं की त्याच्यामध्ये तेच मसाले घालणार आहे. थोडंसं लाल तिखट, जिरेपूड, धणेपूड आणि चाट मसाला वगैरे चवीनुसार ॲडजस्ट करणार हे सगळे मसाले. गूळ पण घातलेला आहे चवीनुसार, आणि ही गुळाची छान चटणी तयार होईल. तर याच्यामध्ये मी मसाले घालून घेते आहे आणि खूप छान झालेली होती. आणि म्हणजे एवढं सगळं करून असताना पण इतकं दुसऱ्या दिवशी ही चिंचगुळाची चटणी उरलेली नाही, पाणी उरलेलं नाही. पाणीच आहे हे पूर्णपणे, जास्त मी घट्ट केलेलं नाही, चटणीसारखं थोडंसं असं ठेवलेलं आहे. आणि खूप छान झालेलं, म्हणजे जसं मी टेस्ट करून बघत होते आणि त्यानुसार त्याचे मसाले ॲडजस्ट करत होते. तर खरंच खूप छान झालेलं.
हे बघा, तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारची कन्सिस्टन्सी. पाणीपुरीचं पाणी तर तयार झालं आहे. आता उरलं आहे फक्त पाणीपुऱ्या तळायच्या. ज्या रेडीमेड आणलेल्या आहे त्या घरच्या घरी तळून मग हे करू. आता भरपूर वेळ आहे. स्मितला शाळेतनं घेऊन आल्यानंतर मग मी तळते. आणि आज फक्त 2 पोळ्या बनवायच्या आणि वरण भात करायचा आहे. स्मितचे पप्पा फक्त वरण भात खातील आणि आज पाणीपुरीची पार्टी असणार, भेळची पार्टी असणार. त्याच्यामुळे हे सगळं खाल्ल्यानंतर जेवण किंवा पोळी भाजी खाल्ली तर जाणार नाहीच. पण म्हणून मग वरण भात मी करते. स्मितच्या पप्पांनाच लागलं तर लागेल म्हणून वरण भात आणि स्मितला वरणपोळी अशा पद्धतीने असणार. स्मित पण थोडंसं पाणीपुरी नाही खात, पण भेळ खातो, थोडीशी खाईल. स्मितला आधी घेऊन येते शाळेतनं. हां, खाली बसणार. शाळेतनं आला ना तू? तुझी स्कूल बॅग कोण ठेवणार तिकडे? स्कूल बॅग हां, उभं राहायचं, उभं. ओ हो, लगेच जेवायला पाहिजे असं. हो, खाली बसला लगेच. तर आता मी त्याला अगोदर जेवू घालते. आता शाळेतनं स्मितला मी घेऊन आले आणि छान खेळला. आज तो नको म्हणत होता शाळेत थांबायला, पण नंतर खेळला. मी निघून आले आणि नंतर तो तिथे रमला, खेळला छान. टीचर म्हणे सगळं व्यवस्थित होतं. मग थोडंसं बरं वाटलं. नाहीतर दिवसभर तेच टेन्शन की स्मित शाळेमध्ये बसला असेल की नाही, चिडचिड करत असेल की काय, की त्याला कसला त्रास होत असेल काय, त्याचं टेन्शन होतं. जेवायला मागतोय, एकसारखा आवाज देतोय. आधी त्याला जेव घालते मी. यात पाणीपुऱ्या आहे. आता या मी तळून घेते. कढईमध्ये तेल टाकून तेलामध्ये तळून घेते. आता मी पाणीपुऱ्या तळत होते तर खूप अशा मोठ्या आणि छान टम्म फुगत होत्या. आणि म्हणजे जसं आपण बाहेर खातो त्याच्यापेक्षा याचा जो आकार आहे तो थोडासा मोठाच होत होता तळत होते तर. खूप छान वाटत होते. बॉल स्मितला तर ते बघून गंमत वाटत होते, कारण याचा थोडासा आकार मोठा होता. आणि ह्या विकत आणलेल्या पाणीपुऱ्या आहे तळण्याच्या अगोदरच्या, तर ते खूप स्वस्त भरपूर अशा येतात. म्हणजे जेव्हा तळलेल्या रेडीमेड आणतो तर ते महाग भेटतं पॅकेट, पण हे असं विना तळलेलंच जेव्हा घेऊन येतो तर हे बघा केवढ्या मी तळलेल्या, अर्ध्या तळलेल्या आणि खूप स्वस्त भेटतं त्या. खाणार आणि पडली. खूप मोठी, एवढी मोठी तोंडात जाईल का? आता हे चणे मी रात्री भिजत घातलेले होते, बराच वेळ भिजलेले आहे ते रात्रभर आणि आज दुपारपर्यंत. आता मी हे शिजवून घेते थोडं पाणी घालून. पाणीपुरीसोबत हे पण खाता पाणीपुरीमध्ये टाकून, तर मग आता स्मितच्या पप्पांना खायची म्हणून मग मी आणि याचं पण चाट बनवता येईल. आता बनवूया. दे इकडे चमचा. तर स्मितचे पप्पा आलेले होते आणि जेवणाची वेळ झालेली होती आणि जेवणाच्या वेळेला आम्ही खातो आहे. पाणीपुरी, भेळ वगैरे. भेळ पण आणलेली होती आणि त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे या गोष्टी थोड्या घालायच्या होत्या. पाणी वगैरे, तिखट पाणी, गोड पाणी. आणि मग भेळ थोडी तयार करावी लागणार होती. तर पाणीपुरी वगैरे त्याच्यामध्ये कांदा, गोड पाणी, तिखट पाणी आणि शेव वगैरे घालून अशी पाणीपुरी करते आहे. आमच्याकडे बटाटे वगैरे नाही घालत. बटाटे खाण्याची सवय नाही आहे, कारण आम्ही जेव्हा हरिभाऊच्या इथे पण पंचवटी कारंजावर पाणीपुरी खात होतो, तिथे हरभरे, जे उकडलेले हरभरे मी दाखवले मगाशी, तर ते साधी जी पाणीपुरी खातो त्याच्यामध्ये ते हरभरे घातलेले असतात आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं असतं आंबट गोड. आणि एवढंच असतं तरी खूप छान लागतं. एकदम थंड थंड पाणी असतं ते. आणि ही साधी पाणीपुरी अशी आम्ही खात असतो. तर स्मितच्या पप्पांना तशी खायची होती म्हणून ते चणे मी उकडून घेतलेले होते. आणि आता हीच आमची पार्टी होती. असं मनात आलं सहज, कारण बाहेर खूप थंडी होती, खायला जायला तिथं उभं राहिलं, म्हणून आम्ही घरी प्लॅन केला की चला आपण घरीच पोटभर पाणीपुरी खाऊया. आणि स्मित पण एवढा तिथं थंडीचा आणि थांबायला एवढा वेळ तयार नव्हता, त्याच्यामुळे मग गर्दी पण असते तिथे भरपूर, म्हणून घरीच आरामात आम्ही पार्टी करतो आहे. तर स्मितचे पप्पा पण होते बाजूला बसलेले, ते तुम्हाला नाही दिसत आहे, पण ते बाजूला सोप्यावर बसलेले होते, त्यांना मी देत होते करून. आणि एका बाजूला भेळ पण तयार करत होतो.
आणि स्मितनं पाणीपुरी नाही खाल्ली, कारण ती त्याच्या तोंडामध्ये ती कशी घालणार, एवढी मोठी ती सोडताच येत नाही. म्हणून मी काय केलं, भेळमध्येच त्याला ते सगळं पाणीपुरी पण टाकली होती आणि ते गोड आंबट पाणी पण टाकलेलं. आणि घरचं बनवलेलं कसं बाहेर बनवल्यापेक्षा त्याच्यासाठी तर चांगलं होतं, म्हणून मग मी घरीच त्याला ते मी पण खात होते आणि सोबत त्याला पण खाऊ घालत होते. अशा प्रकारची आमची छानशी पार्टी झालेली. आणि खरी सांगायचं म्हटलं तर ह्या वेळेला जी पाणीपुरी मी केली यापूर्वी नव्हती झालेली, तर खूप छान झाली होती. पण हा पूर्ण भरलेला, पूर्ण 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 तिथपर्यंत. आता हे सगळं आवरायचं, एवढ्याच पाणीपुऱ्या उरल्या. हे सगळं केल्याचं हे जेवढा पसारा दिसतोय ते सगळं आवरते. स्वयंपाकाला एवढा पसारा नसतो निघत. जेव्हा आपण छोट्या मोठ्या गोष्टी करतो, दिसायला खूप क्षुल्लक आणि छोटं वाटतं, पण त्याच्यासाठी करण्यासाठी जे भांडे, त्यासाठी लागणारं साहित्य जे जरा एक्स्ट्राच लागत असतं आणि त्याचं काम पण जास्त असतं. तर असं आहे, मी या सगळ्या गोष्टी आता आवरून ठेवते. पाणी पण थोडंसंच उरलेलं होतं. याचं तिखट पाणी तर भरपूर होतं उरलेलं, पण जे गोड पाणी होतं चिंचेचं ते खूपच कमी उरलेलं होतं. ते पुन्हा एकदा करावं लागेल, कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा 2 दिवस म्हणजे संपून टाकू, खाऊन दे, म्हणजे टेन्शन नाही राहणार. पाणीपुऱ्या पण होत्या तळलेल्या आणि हे पाणी पण होतं शिल्लक, म्हणून मध्ये 2 दिवस पाणीपुरीची पार्टी पुन्हा एकदा होणार. आणि हे जो बाकीचा पसारा होता तर तो आता मी आवरून घेते, कारण भरपूर असा आवरायचं बाकी होतं. आणि जो वरण भात मी केलेला होता तो तर खाल्ला गेलाच नाही. स्मितचे पप्पा नाही बोलले. मग नंतर अगोदर बोलले की मी खाल्लं तर खाईल म्हणे वरण भात, पण ते खाल्ल्यानंतर, भेळ खाल्ल्यानंतर इतकी भूकच राहिली नाही, त्याच्यामुळे मग भात तसाच पडला. तर अशा पद्धतीने आवरून झालं. आणि माझी व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, छान छान कॉमेंट करा. तुम्हाला कसे वाटतं माझे व्हिडिओ मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. मलाही तुमचे छान छान कॉमेंट वाचायला आवडतील. आणि भाजीपाला आणलेलं होतं बघा, तर कोथिंबीर खूप छान मिळाली, तर मी ती आता रात्रीच निवडून ठेवते. जर ती सकाळपर्यंत तशी राहिली तर खराब होऊन जाईल, मग जास्त काळ टिकणार नाही. तर म्हणून मग मी कोथिंबीर आत्ताच निवडून ठेवते, आणि ज्या बाकीच्या भाज्या आहे मग त्या सकाळी व्यवस्थित आवरून मी ठेवणार आहे. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.